मग अधिवेशनात ऐकलंय हा शहरी नक्षलवाद आहे. शिंदेच्या अनेक आमदारांनी याच्यावरती महिला आमदारांनी भाष्य केलंय. मग हा पण भाष्य हे चुकीचं नाही का? ज्या पक्षांना कबूतर म्हणून ज्यांना आपण बघतोय हा त्यांच्या विष्ठेमुळे, त्यांच्या पंखाच्या असलेल्या आतल्या किटाणू काय जीवाणूंमुळे जर प्राणी मात्राला त्रास होत असेल, मनुष्य प्राण्याला त्रास होतोय. अगदी चित्रा वाघने ठणकावून सांगितलं होतं, माझी मामी 65 वर्षाची या आणि मेली. हम्म. हे असं हे झालंय. अर्थात त्यांचा जे डॉक्टरांनी काय दाखले दिले असतील तर त्याच्यानंतर हा जो एकदम मोठा उठाव झालाय तर आणि आपल्या कोर्टाने दिलंय तर सगळ्यांना ते मान्य करावं लागेल. बरोबर. माझं पहिल्यापासून ते मत होतं हम्म. की लोढा साहेबांसारखे पालकमंत्री आहेत, खूप मोठ्या जागा आहेत, तुम्ही द्या 10 एकरची जागा या कबुतरासाठी देऊन टाका ना, जिथे मनुष्य कमी असतील, मनुष्यांचा वावर कमी आहे हम्म. अशा ठिकाणी कबूतर पाळा ना तुम्ही. उलट चांगलं आहे ते. आमच्या मग कधी वाटलं की जाऊन काही टाकावं तर आम्ही तिथे येऊ. पण मनुष्य वस्तीत कोर्टाने तुम्हाला जर अटकाव केलाय हम्म. तर ते आदेश पाळावेच लागतील. ही भूमिका हाच तुमची आपला बरोबर आहे, तिथं- कारण मी म्हणजे याच्यामध्ये मी मगाशी सुद्धा म्हणताना म्हटलं की हे काही फक्त महानगरपालिकेचं काम नाही किंवा राज्य शासनाची भूमिका नाही. न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत आणि न्यायालयाच्या निर्देशांचं पालन व्हायलाच हवं. आणि जर त्या निर्देशांवर आपल्याला कुणाला आक्षेप असेल तर ते न्यायालयासमोर जाऊन मांडायला हवं. आता ते जर निर्देश असताना सुद्धा शस्त्र उचलण्याची भाषा केली जात असेल, हट्ट केला जात असेल आणि त्याच्यासाठी धर्माचं नाव दिलं जात असेल तर मग कुणीतरी मोठ्या थोरामोठ्यांनी हे सांगण्याची गरज आहे की लोकांचं आरोग्य हे महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळेजण तो प्रयत्न करताय. आपण अपेक्षा करूयात ताई की सामोपचारानंच हा सगळा मुद्दा निवळेल आणि या मुद्द्यावरचं उत्तर आपल्या सगळ्यांना सापडेल. ताई धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये सहभागी झालात.